नमस्कार सर्वांचे, आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या केडी जंगम या यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण वास्तुशांती झाल्यानंतर आपल्या घरातील होम कुंडातील किंवा होम हवनमधील जो अंगारा असतो त्या अंगाराचे काय करावे याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आपण वास्तुशांतीच्या दिवशी आपण गृहप्रवेश केल्यानंतर इतर सर्व देवांची पूजा केल्यानंतर आपण शेवटी होम हवन म्हणजे होम पूजा केली जाते किंवा होम कुंड त्यामध्ये ठेवून होम आपल्या वास्तूमध्ये किंवा घरामध्ये होम केला जातो। होम झाल्यानंतर म्हणजे वास्तुशांती झाल्यानंतर होमातला जो अंगारा असतो, अंगारा हा सर्व आपल्या घरातील व्यक्तीने आपल्या कपाळी किंवा आपल्या कपाळी व कंठाला आपण इथे अंगारा तो लावावा व त्यानंतर तो जो अंगारा आहे होम कुंडातील तो आपण ज्यावेळी वास्तुपुरुष म्हणजे वास्तुशांती झाल्यानंतर वास्तुपुरुष हा आपण आग्नेय कोपऱ्यामध्ये वास्तुपुरुष निक्षेपित करतो, त्याच्या पेटीमध्ये थोडा अंगारा ठेवावा व त्यानंतर जे कोवळा म्हणजे कवळ आहे ते आपण घरामध्ये बांधतो त्याला थोडा अंगारा लावावा व त्यानंतर वास्तुशांती झाल्यानंतर आपल्याला नारळ म्हणून बांधायला देतात। तो नारळ जो आपण घरामध्ये बांधतो त्या नारळामध्ये थोडं त्या कापडामध्ये थोडं आपण अंगारा ठेवावा हा होम कुंडातील व होम कुंडातील जो अंगारा आहे त्याची एक पुडी बांधून आपण आपल्या देवघरामध्ये ठेवावी व एक पुडी आपण पैशाची किंवा कपाटाच्या तिजोरीमध्ये आपण ही पुडी ठेवावी। 3 महिने ही अंगाराची पुडी ठेवावी व 3 महिन्यानंतर वाहत्या पाण्यामध्ये सोडावी। त्यानंतर जो राहिलेला अंगारा असतो तो आपण घराच्या भोवती किंवा जागेभोवती जर आपला प्लॉट असेल शेती असेल त्या शेतामध्ये किंवा प्लॉटमध्ये आपण हा अंगारा पसरून त्यामध्ये टाकू शकतो। व त्यानंतर काही ठिकाणी अशी देखील प्रथा आहे की वास्तुशांती झाल्यानंतर होमातील जो अंगारा आहे अंगारा हा झाडाच्या किंवा वृक्षाच्या किंवा रोपामध्ये हा अंगारा तिथे पसरवला जातो व त्यानंतर त्यातला व राहिलेला जो अंगारा आहे तो नदीच्या ठिकाणी किंवा वाहत्या पाण्यामध्ये देखील सोडण्याची देखील अंगारा काही ठिकाणी प्रथा आहे। व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार, धन्यवाद।